तथा स्वर्णक्षीरी, ये 10 प्रकार के भेदनीय गण हैं। संधानीय महाकषाय, मूलहटी, मधुपर्णी, प्रश्नपर्णी, पाठा, समंका, मंजिष्ठा, मोचरस, धातकी, लौत्र, प्रियांगु तथा कटफल, ये 10 प्रकार के संधानीय गण हैं. संधानाची अपेक्षा असलेल्या गोष्टी म्हणजे संधान म्हणजे आता इथे जसं भेदनीय लक्षात आलं, माळाचा भेद करणं किंवा मास सांगितलेलं की कुठल्याही प्रकारचं दोषाचं भेदन आहे, माळाचं भेदन आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला ही औषधं वापरता येईल. मग त्याच्यातही आपल्याला आणखी कॅटेगराईज करता येईल की माळाच्या भेदनासाठी काय वापरायचं आहे ना, दोषाच्या भेदनासाठी काय वापरायचं आहे. तर भेदनाचा विचार करताना मळ वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे त्याचा विचार केलेला आहे आणि त्याच्या भेदनाचा नुसार जे आहे ते औषध आपल्याला तिथं वापरता येतं. पित्ताच्या अनुषंगानं आलेलं भेदन जे असेल तिथं निषोत्र वापरू शकतो. जिथे आपल्याला कुटकीसारखं औषध आहे तिथे आपण डायरेक्ट यकृतातील पित्त दोषाला भेदन करू शकतो का, किंवा स्वर्णक्षीरीसारखं औषध आहे तिथे आपण पित्ताचं आणखी वेगळ्या पद्धतीनं भेदन करू शकतो का. मायन्यूट थोडे थोडे बदल याच्यामध्ये केले तर आपण आणखी आजाराच्या जवळ जाऊ शकतो. ठीक आहे. संधानी याच्यामध्ये संधान कुठल्या वस्तूचं करायचं त्याच्यानुसार ती औषधं वापरायची. म्हणजे 10 औषधं दिलेली आहेत, पण 10ही औषधाचा वापर खरं पाहिलं तर खूप बारकाईने केला तर वेगवेगळ्या ठिकाणी करता येईल, आणि वरवरचा केला तर एकच वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी वापरता येईल. ठीक आहे. जसं काल आपण डिस्कशन केलं होतं की सत्कार्यवादाचा नियम की एकाच कारणामुळे वेगवेगळ्या गोष्टी घडू शकतात, तर वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या गोष्टीसाठी एकच कारण हे मूळ कारण असू शकते. तसं इथल्या 10 वेगवेगळ्या जे दिलेलं द्रव्य आहे ते वेगवेगळ्या आजारासाठी वापरू शकता, किंवा 10चा एकत्रित उपयोग एका आजारासाठी वापरू शकतो किंवा वेगवेगळ्या आजारासाठी वापरू शकतो. हे डिपेंड करते तुम्ही जसं जसं प्रॅक्टिस करता किंवा जसं प्रॅक्टिकली त्याचा अनुभव घेत जाता तसं आहे. प्रयोग म्हणून 10वर खेळू शकतो की नाही आपण. प्रयोग म्हणून 10 वेगवेगळ्या वनस्पतीचं एकच पेशंटला औषध देऊ शकतो की नाही, किंवा हळूहळू एकाच पेशंटसाठी एकच औषधे वापरू शकतो, असं आपल्याला करता येईल. टिपणीय महाकषाय, पिप्पली, पिप्पली मूल, चव्वेचित्रक, अदरक, आम्लवेतसा, मरीच, अजमोदा, बल्लातक बीज तथा हिंग, ये 10 प्रकार के दीपनीय गण हैं. भल्लातक बीज आलेलं आहे म्हणजे तुम्ही त्याला गोडंबी म्हणता. बल्ले महाकषाय, ऐंद्री, वृषभ, केवाच, अतिरसा, शतावरी, ऋष, प्रोक्ता, मांसपर्णी, पयस्सा, क्षीरविदारी, अश्वगंधा, स्थिरा, रोहिणी, कटुकी, बला तथा अतिबला, ये 10 प्रकार के बल्य गण हैं. वर्ण्य महाकषाय, श्वेतचंदन, नागकेशर, पद्मक, उशीर, मुलेठी, मंजिष्ठा, सारिवा, पयस्या, सीता, श्वेतधूप तथा लता, कृष्णदुर्वा, ये 10 द्रव्य वर्ण्य गण के हैं. कंठ्य महाकषाय, सारिवा, इक्षुमूल, मधुक, पिप्पली, द्राक्षा, विदारी, कैटर्यक, कटफल, हंसपादी, हंसराज, बृहती तथा कटकारी, ये 10 द्रव्य कंठ्य गण के हैं. प्रत्येकच औषध आपल्याकडे असेल असं काही नाही. त्यातले जेवढे कमीत कमी औषध आपल्याकडे आहे ते आपण करू शकतो, वापरू शकतो. हृदय महाकषाय, आम, आम्रतक, लीकुच, करमर्द, वृक्षाम्ल, हिंगे, आम्लवेतस, कुवल, बडीबेर, बेर, साधारण बेर, अनार तथा मातुलुंग, बैजोरा, ये 10 द्रव्य रुद्रगण के हैं. तृप्तिघ्न महाकषाय, शोंठ्य, चव्य, चित्रक, वायविळंग, मुरवा, गिलोय, वच, नागरमोथा, पिप्पली तथा पटोले, ये 10 प्रकार के तृप्तिघ्न महाकषाय हैं. तृप्तिघ्न महाकषाय, शोंठ्य, चव्य, चित्रक, वायविळंग, मुरवा, गिलोय, वच, नागरमोथा, पिप्पली तथा पटोले, ये 10 द्रव्य तृप्तिघ्न महाकषाय हैं. नंतर अर्शोघ्न महाकषाय, कुटज, पिल्व, चित्रक, शोंठ, अतिस, हरे, जवास, राई, हल्दी, वच तथा चव्य, ये 10 द्रव्य अर्शोघ्न गण हैं.
जाती प्रवाळ म्हणजे चमेली, तुझ्या मागं जे झाड आहे ना ती चमेली. हां, त्याला जात्यादी एक तेल आहे ना, त्याच्यामध्ये पण त्या चमेलीचा वापर होतो. कंडुग्न. नंतर कंडुग्न महाकषाय, रक्तचंदन, नलद, आम्लतास, लताकरंज, नीम, कुटज, सरसो, आम्लहती, दारूहल्दी तथा नागरमोथा ये 10 द्रव्य कंडुग्न आहेत. क्रिमिग्न महाकषाय, अक्षिव, मरीच, कंडीर, शाकविशेष, केबुक, वायविरंग, सिंधुवार, अपामार्ग, गोपुर, वृषपर्णी, आकुरपर्णी, काभेद तथा आकुरपर्णी हे 10 द्रव्य क्रिमिग्न आहेत. आता क्रिमिग्न द्रव्यामध्ये आलेले सगळे औषधं, विडंग आपण नेहमी वापरतो, अपामार्ग वापरतो, गोखरू आहे याचा वापर. गोखरूसारखं औषध मूत्रल म्हणून जास्त वापरलं जातं है ना, पण इथं क्रिमिग्नमध्ये त्याचं वर्णन आहे. म्हणजे याच्या एखाद्या वेळेस समजा असा एखादा पेशंट आला की जिथे मूत्रल पण अपेक्षित आहे आणि कृमीचा पण विचार केलेला आहे, किंवा वारंवार मूत्रप्रवृत्ती होणं. लहान मुलांमध्ये जे आहे मूत्रप्रवृत्ती जर जास्त होत असेल किंवा बेडवेट करतात ना, लहान मुलं झोपेत लघवी करतात, तर त्या ठिकाणी नुसतं एकल गोखरू वापरून पाहून रिझल्ट द्यायचं का ते पाहायचं. असं आपण जेव्हा थोडंसं आणखी वेगळ्या पद्धतीने विचार करून पाहू की कॉमन काहीतरी आजार असेल असा की जो कृमीवरही जात आहे आणि तिकडे मूत्र पण तिथं अपेक्षित आहे, एकल त्याला काढा देऊन काय फरक पडत असेल असा आपण विचार करू शकतो. ठीक आहे, पुढे. कृष्ण महाकषाय, हल्दी, मजिठ, यशोद, छोटी इलायची, कालिंदी, चंदन, कटक, शिरीष, सिंधवार तथा लिसो ये 10 द्रव्य विषग्न क्रिमिके हैं. स्तन्यजनन महाकषाय, खस, अगहनी, चावल, साठी चावल काबूल, इक्षुवालिका, डाग, कुश, काश, कुंद्रा, कट तथा उत्तरून ये 10 प्रकार. इथे पहा स्तन्यजनन कषाय आलेला आहे ना. स्तन्यजन कषायाच्या याच्यामध्ये जे 10 औषधी दिलेले आहेत त्याच्यामध्ये एक वेगळं औषध दिसत आहे, तांदूळ. बरोबर आहे. साठी चावल किंवा अगणी चावल जे आहे त्याचा भेद आलेला आहे इथे. सोबत या सर्व औषधापैकी हे वेगळेपणाचं दिसत आहे. तर तू पाहशील जुन्या बायकां ज्या होत्या त्या चुलीवर औषधं जेवण बनवायच्या, सोबत मातीच्या भांड्यात किंवा बटली असायची, त्याच्यामध्ये ते वरण आणि भात लावायचं. तर भातासोबत जे आहे चुलीवरचाच भात असायचा शक्यतो, तर त्यात ते बटलीमध्ये भात टाकल्यानंतर जे पाणी वर यायचं ते पिण्याचं काम करायचे, म्हणजे ते मुलांना किंवा स्वतः घ्यायचं. तर ह्या पद्धतीने हे गर्भाशयावर जाणारं एक औषध आहे. म्हणजे जुन्या काळापासून परंपरा चालत आलेली आहे की सकाळी काय, कारण पहिले आपण चहा घेत नव्हतो. ठीक आहे, किती वर्ष अगोदर इंग्रज येण्याच्या आधी आपण चहा घेत नव्हतो, दूध घ्यायचो आणि सकाळी काहीतरी एक चांगल्या प्रकारचं तर्पण करणारं जर काही एक पदार्थ असेल तर ते भाताचं पेज होती. बरोबर आहे. तर भाताची पेज जी आहे ती अशा पद्धतीने काढून मुलांना देणं, स्वतः घेणं, त्याचा वापर तिथं व्हायचा. आणि शक्यतोवर बायका ते जास्त प्रमाणात घेत होते. ठीक आहे, कारण की त्यांच्या गर्भाशयाशी संबंधित किंवा स्तनाशयाशी संबंधित ज्या काही विकृती होत्या, आजार होता, ते त्यांनी दुरुस्त होत होते. कोणाला तरी अनुभव आला असेल किंवा कोणाला तरी सांगितलं गेलं असेल, त्यांनी मग ती परंपरा स्वरूप चालू केलं. आता जसं गॅस आले, तर कुकर आले, तसं ते आपल्याला ते तांदळाचं पाणी शिजलेलं पेज म्हणून काही मिळत नाही. म्हणून स्त्रियांमध्ये याचे विकार जास्त आहेत. गर्भाशयाशी संबंधित आजार जे आहे ते वाढत चालले, किंवा स्तनाशयाशी संबंधित जे आजार आहे ते वाढत आहे. ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे, त्याच्यानंतर सर्विक्स कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. तर बेसिक सुरुवातीला रुटीनमध्ये इन्व्हॉल्वमेंट केलेल्या जे काही आहार्य द्रव्य आहे त्याचा वापर कसा केला जाऊ शकते याचं वर्णन याच्यावरून येतं. म्हणजे याचा आपण अर्थ लावू शकतो की जी गोष्ट गणामध्ये वर्णन आहे, स्तन्यजननसारख्या गणामध्ये वर्णन आलेली आहे, तिचा डायरेक्ट संबंध गर्भाशयाशी आहे
आणि तुमच्या स्तनाशयाशी पण आहे. आणि तोच रोजच्या रूटीनमध्ये वापरणारा एक पदार्थ आपल्या घरात होता आणि तो आपण बाजूला काढला. ठीक आहे. त्याचा वापर जर पुन्हा सुरू करू शकलो आपण, किंवा आलेल्या पेशंटला आपण ते सांगू शकतो की हे वापरायला पाहिजे, तर त्याचे रिझल्ट काय येतील ते पण पाहायला पाहिजे. पुढचं बघ. स्तन्य शोधन महाकषाय हम्म. पाटा शुंठ देवदारू नागरमोथा मुरवा गुरुच्च इंद्रजव चिरायता पटुकी तथा अनंत मूल ये दसद्रव्य स्तन्यशोधन बने. पाठा, सुंठ, देवदार, नागरमोथा, मुरवा, गुडूच, इंद्रयव, चिरायता, कुटकी, अनंतगुळ ही सगळी औषधं जी आहेत ती आपण नेहमी वापरतो अशा प्रकारातली. ठीक आहे. पुढं. शुक्रजनन महाकषाय जीवक ऋषभक काकोरी क्षीर काकोरी मुक्तकर्णी माशकर्णी मेधा वृद्धरुहा जटिला तथा याच्यातले बऱ्याचशा औषधी जे आहे ते मिळत नाहीत किंवा कमी प्रमाणात मिळतात. ठीक आहे. किंवा संदिग्ध आहेत. शुक्रशोधन महाकषाय पूत एलवालुक कायफल समुद्रफेन कदंब कोल ही गोद ईख कांडेक्षु तालमकाना कोकिलाक्ष चक्र वसुक खल खस ये 10 प्रकार के 10 द्रव्य शुक्रशोधन है. आता यातल्या कुठल्या औषधी मिळतात? एलवाळूक माहिती आहे? एलवाळूक म्हणजे आपण वाळूक खात होतो, त्याला खरबूज म्हणतो आपण. खरबुजाचा एक जो गावठी प्रकार आहे तो म्हणजे एलवाळूक. आत्ता जे खरबूज खात आहे हे संकरित आहे. पण नदीच्या पाण्यावर, जी नदीच्या बाजूला रेती असायची, त्या रेतीवर जी शेती केली जायची वाळकाची, तर ती एल्वालूक म्हणून वापरलं जायचं. ते शुक्र शोधनासाठी कार्य करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर समुद्रफेन माहीत आहे का? आपण शुक्र शोधनाबद्दल विचार करत होतो. शुक्रशोधन जे आहे याचा गर्भस्थापनेशी संबंध आहे. आणि दुसरं, शुक्र ही अंतिम हे आहे, धातू आहे. त्या धातूचं शुद्धी असणं हे ओव्हरऑल शरीरासाठी महत्त्वाचं आहे. तर तिथे रोजच्या वापरातल्या काही वस्तू इथं आलेल्या, जसं एलवालूक आहे. समुद्रफेन हे जे आहे, समुद्रफेन ही काही वनस्पती नाही आहे. तर समुद्रफेन जो काही समुद्राचा फेस आहे तो नंतर तुमच्या किनारपट्टीवर येतो. हळूहळू तो समोर ढकलत जातो आणि जमिनीवर रेतीमध्ये येतो आणि तो समुद्रफेन नंतर वाळतो. त्याच्या अशा हे बनतात, क्रिस्टल फॉर्ममध्ये बनतात. आणि ती जी आहे समुद्र हलून जे लाटा भरती ओहोटी येते, त्याच्यानंतर जो एक फेस तयार होतो, तो फेस जो आहे तो एकत्र येऊन नंतर शांत जेव्हा समुद्र होतो त्यावेळेस रात्रीच्या वेळेस तो नदीच्या समुद्राच्या काठावर येऊन तो जो आहे तो स्टेबल होतो. आणि मग नंतर तो दुपारच्या उन्हात वाळल्यानंतर जो आहे तो तयार झालेला जो एक थोडासा त्याला आपण क्रिस्टल फॉर्म पण असते आणि त्याच्यानंतर रांगोळीसारखं पण त्याच्यामध्ये थोडंसं वृक्षता असते, पण मृदुत्व आहे. तर ते शुक्राचा जो शुद्धी करण्यासाठी वापर केला जातो तो त्या वस्तूचा केला जातो. समुद्रफेन ही औषधी वनस्पती नाही आहे, तर तो एक त्याला क्षार पण नाही म्हणता येईल, पण तो समुद्राचा फेस आणि त्या जो ड्राय झाल्यानंतरचा जो भाग आहे तो आहे, त्यातलं द्रव स्वरूप निघून जातं. कदंब जे आहे एक वनस्पती आहे. कदंबाची झाडं पाहिली का तू? जस्ट असं राऊंड शेप फळ असतं आणि त्याला डॉट्स असतात असे. ठीक आहे. बिलकुल ते जे आहे तुमच्या ओहमसारखं दिसतं. ठीक आहे. तर ते द्रव्य, त्याचं गोंद जे आहे ते पण शुक्र शोधनासाठी वापरलं जातं. आपण रोजचा जो ऊस खातो, ईख ज्याला म्हणतो आपण, तर ऊसाचा रस जो आहे तो पण शुक्र शोधन आहे. सोबत ऊसाचे जे पेरा आहेत, कांडेक्षु पेरावाला जो ऊस आहे चांगला मोठा, तो पण जे आहे ऊसाचा वेगळा प्रकार, ते पण जे आहे शुक्र शोधनासाठी वापरलं जाते. तालीमखाना जी आहे, तालीमखाना पाहिलं का? नाही.
तालीमखाना म्हणजे कुठेही नदीचा डोह जर असेल, बाजूला पाणी साचलेलं असेल, त्या ठिकाणी एक विशिष्ट वनस्पती येते. तिला काटे असतात आणि पर्पल कलरचे फुलं असतात. रस्त्याने जाताना बरेच जाते दिसते, आपण त्याच्याकडे पाहत नाही फक्त. तर पुढच्या वेळेस कधी एखाद्या वेळेस कधी आपण पाहायला गेलो औषधी वनस्पती, त्यावेळेस ती वनस्पती दिसेल. तर ती तालीमखाना आणि खस जे आहे, वाळा, ही पण वस्तू जी आहे, वाळा जी वनस्पती आहे किंवा कंद आहे त्याचे, ते पण शुक्र शोधन गणात येतात. त्याच्यानंतरचं वाचन स्नेहोपग, महाकषाय, मनुका, मूलहट्टी, गुरुच, मधुपर्णी, मेधा, विदारीकंद, काकोली, क्षीर काकोली, जीवक, जीवंती तथा क्षालपर्णी, ये 10 प्रकार के स्नेहोपग गण हैं. ठीक आहे. तर स्नेहोपयोग द्रव्यामध्ये पण मनुका आलेली आहे, ज्येष्ठ मध आलेलं आहे, गुरुची आहे, मेधा, पिदारी कंद, काकोली. ज्या वनस्पती मिळत नाही त्या सोडून बाकीच्या मिळणाऱ्या वनस्पती आपण स्नेह जे आहे ते शरीरामध्ये उत्पन्न करण्यासाठी आपण वापरू शकतो, किंवा स्नेहन कार्य आणखी चांगल्या पद्धतीने करता येईल असं वापरू शकतो, किंवा एखादा स्नेह देण्यासाठी व्हेकल म्हणून आपण वापरू शकतो. जसं मनुक्याच्या काड्यामध्ये तूप टाकून घेणं, किंवा गुढीच्या काढामध्ये तूप टाकून घेतलं किंवा तेल टाकून घेतलं, ते जे आहे स्नेहन आणखी प्रॉपरली तयार करते. ज्येष्ठमध्ये तसंच आहे. पुढे स्वेदोपग, महाकषाय, सहीजना, एरंड, मदार, श्वेता, आता इथेच काय आलेलं आहे, अशा औषधी आलेल्या आहे की जे स्वेदनाला जे आहे मदत करते. तर सहीजन, एरंडमूळ, मदार, श्वेत पुनर्नवा, लाल पुनर्नवा, हे सगळे स्वेदोपग आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर यव आलेला आहे, तीळ आलेला आहे, कुळथ आलेला आहे, उडद आणि बोर पण आहे. तर बाकी सगळ्या औषधी वनस्पती दिसत आहे, पण जव, तीळ, कुळथ, उडद, बोर हे सगळे फळं दिसत आहेत. ठीक आहे. हे पण स्वेदन करण्यासाठी चांगल्या पद्धतीने काम करतात. वमनोपग, महाकषाय, मधु, मूलहटी, लाल कचनार, श्वेत पंचनार, कदंब, विदुल, बिंबी, शनपुष्पी, सदापुष्पी तथा प्रत्येक पुष्पा, हे 10. पुढचं विरेचनोपग, महाकषाय, मनुका, गंभार, काफर, फालसा, हरे, आवला, बहेडा, बडीबेर, बेर, झरबेर तथा पिलू. आता विरेचन उपयोग द्रव्यामध्ये पुन्हा मनुका आलेला आहे, गंभारी आलेला आहे, 3 प्रकारचे आपलं त्रिफळा आलेला आहे. समजा हिरडा, बेहळा, आवळा, त्यातले 3 औषध आहेत. बोराचे प्रकार आलेले आहे, मोठे बोर, त्याच्यानंतर छोटे, आणि झरबेर म्हणजे एकदम बारीक जे बेर आहे ते, आणि पिलू म्हणजे एक अशी वनस्पती आहे जी विरेचन करण्यासाठी अफगाणिस्तान साईड किंवा मुस्लिम प्रदेश जे आहे त्या बाजूला ते पिलू वनस्पती मिळते. आपल्या इकडे फारसं मिळत नाही. अस्थापन, महाकषाय, निशोथ, बेल, पिपर, कूठ, सरसो, वच, इंद्रजव, शौंठ, मूलहटी तथा मदनफल, ये 10 प्रकार के स्थापनोपग गण हैं. अनुवासनोपग, महाकषाय, रासना, देवदारू, बेल, मैनफल, सफ, श्वेतगदह पूर्णा, लालगदह पूर्णा, गोपुर, अग्निमंत्र तथा शून्यपाठा, ये 10 प्रकार के अनुवासन. आता अनुवासन द्रव्याचा इथे वर्णन आलेलं आहे, पण अनुवासनात तेल वापरलं जातं, बरोबर आहे ना. तर याच्याशी संबंधित एकत्र आलेले जे औषध आहे याच्यापासून एखादं तेल बनवून ते पण आपण अनुवासनासाठी वापरू शकतो. क्षीरविरेचन, महाकषाय, मालकांगणी, नखचिकनी, मरीच, पीपर, वायविडंग, सहीजन के बीज, सरसों, चिचिड़ी के बीज, श्वेत अपरिजात तथा बड़ी श्वेत अपरिजिता, ये 10 प्रकार के क्षीरविरेचनोपग गण हैं. छर्दी निग्रहण, महाकषाय, जामुन की पत्ती, आम की पत्ती, बिजोरा, नींबू, बेर, अनार, जव, साठी चावला, खस, मिट्टी तथा धान का लावा, ये 10 प्रकार के छर्दी निग्रहण. या छर्दी निग्रहामध्ये सगळे कषाय वस्तू आहेत. म्हणजे
उलटी जी येत आहे ती काय होत आहे, सर्दी म्हणजे उलटी. तर उलटी येत आहे तर ते काय तिथे शरीरातलं द्रव्य बाहेर चाललं, बरोबर आहे, आणि ते तुम्हाला थांबवायचं आहे. कुठली गोष्ट थांबवण्यासाठी कषाय रसाचा वापर आपण करू शकतो. म्हणजे रक्तस्तंभन करायचं आहे तिथे कषाय रस वापरू शकतो, छर्दी निग्रह करायचा आहे तिथे कषाय रस वापरू शकतो, मूत्रविरेचन करायचं आहे तिथे कषाय रस वापरू शकतो. तर जिथे जिथे कुठली गोष्ट आपल्याला थोड्याफार प्रमाणात थांबवायची आहे की तिचा अवरोध करायचा आहे तिथे कषाय रसात्मक वस्तू वापरलेली आहे. द्रव्याचं सिलेक्शन करताना तुम्ही कुठलंही करा, पण रसाचा विचार करून पहिल्यांदा कुठलं कार्य आपल्याला करायचं आहे त्याच्यानुसार आपण रस विचार करतो, नंतर मग द्रव्य कुठलं सिलेक्ट करायचं आहे ते विचार करतो. इथे जांभूळ जे आहे त्याचे पानं, आंब्याचे पानं, ठीक आहे, त्याच्यानंतर लिंबू, पुन्हा आंबट रस आलेला आहे, एक कषाय रस आहे, दुसरा आम्लरस आहे. आम्लरस काय करेल तर ते क्लिन्झिंगचं काम करेल, बरोबर आहे, स्वच्छता करेल. एखादी गोष्ट स्वच्छ करायची आहे तिथं आपल्याला आम्लरस वापरावा लागेल. इथे काय अपेक्षा आहे की जर तुम्हाला उलटी खूप जास्त प्रमाणात येत असेल तर तिथे तुम्ही कषाय रस वापरा, आणि उलटी झाल्यानंतरही ज्या प्रकारे कफ निघून गेला त्यानंतर आमाशयाचं जे क्लिन्झिंग करायचं आहे त्याच्यासाठी आणि तृप्ती जी आहे जिभेची चव बदलवणं आणि सोबत सोबत तिथे स्त्राव व्यवस्थित करणं याच्यासाठी आम्लद्रव्य आलेलं आहे, बोर आलेला आहे, जव आलेला आहे, किंवा तृप्तीसाठी पुन्हा इथे तांदळाचा वापर केलेला आहे. म्हणजे छर्दी निग्रह करताना आपण त्या रुग्णाला असं सांगू शकतो का की तू तांदूळाची पेस्ट घे, ठीक आहे, किंवा हलकासा तांदळाचा भात खा, त्यांनी जे आहे उलटी थांबेल. एक औषध म्हणूनही वापरणं होईल, आहार म्हणूनही वापरणं होईल, ठीक आहे. इथे पुन्हा एक आलेलं आहे साळीच्या लाह्या, घाण का लावा, म्हणजे साळीच्या लाह्या हे पण जे आहे उलटी थांबवण्यासाठी चांगलं काम करेल. दुसरं माती, चे खडे जे असतात तुमच्या वेगवेगळ्या धान्यामध्ये असलेले खडे तुम्ही वापरू शकता, किंवा जे कुंभार लोक राहतात त्या कुंभार लोकांच्या जो चाक आहे त्या चाक की मिट्टी असं म्हणून एक फेमस आहे ना, की कुंभाराच्या घरी जे चाक आहे त्या चाकावर काय तर एखादं भांडं तयार करण्यासाठी सतत वापरून जी माती लागली जाते ती अतिशय थंड आणि कषाय रसात्मक असते. कारण की भांडं जर तयार करायचं आहे तर त्याच्यामध्ये चिक्कणत्व तयार होणं महत्त्वाचं आहे. त्याची जी टणक अवस्था आहे भाजल्यानंतर ती जास्त चांगली यायला पाहिजे, म्हणून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या तुसं वगैरे टाकलेले असतात. म्हणजे कधी कुंभाराकडे जर गेली असेल तर तुला कळते की ती जी माती त्या आणतात त्या मातीमध्ये ते काही मिक्स करतात वस्तू, त्याच्यामुळे त्या मातीला एक असं चिकनत्व प्राप्त होते आणि त्याच्यानंतर त्याचा पॉट बनवला जातो. तर ती माती जी आहे ती कषाय रसात्मक आहे आणि सोबत सोबत त्या मातीने छर्दीचा पण निग्रह होतो. कषाय रसाचा वापर करून आणि उष्णता आणि पृथ्वी तत्वाचा आहे तर जलतत्व ॲब्झॉर्ब करतो, ठीक आहे. उष्णनिग्रहण, महाकषाय, शोंठ, जवासा, नागरमोथा, पित्तपापडा, चंदन, चिरायता, गुडूच, सुगंध बला, धनिया तथा परवल ये 10 प्रकार के तृष्णा निग्रहण है. तृष्णा निग्रहणासाठी आलेलं पुन्हा सुंठ आहे, आणि किंवा इथे जे आपण नागरमोथा, पित्तपापडा, चंदन, गुरुची, वाळा, धणे आणि पडवळ या सगळ्या वस्तू ज्या आहे ज्वरामध्ये पण इथे वापर करता येईल तृष्णा निग्रहणासाठी, ठीक आहे. पिक्का निग्रहण, महाकषाय, कचूर, पोहकरमूल, बेर की गुठली, छोटी कटेरी, बड़ी कटेरी, वृक्षरुहा, हरे, पिपरज, जवासा तथा काकड़ा सिंग ये 10 प्रकार के हिक्कण. नंतर पुरुष संग्रहणीय महाकषाय, प्रियंगू, अनंता, आमकी गुठली, सोनापाटा, लौद्र, मोचरस, समंग, धाय का फूल, भरडी तथा कमल का केशर ये 10 द्रव्य पुरुष संग्रहणीय वन. इथे पहा आंब्याची जी गुठली आहे ती पुरुष संग्रहणीय आहे, ठीक आहे ना. आपण जे रोजच्या वापरातल्या काही वस्तू आहे जे सहज आपल्याला ओळखता येतात त्याचा विचार करू. अनंता,
आमकी गुटली, त्याच्यानंतर धायटीचं फूल आणि कमळ केसर, हे सगळे पुरुष संग्रहणीय. ठीक आहे. समंगा पण आलेला आहे, मोचरस पण आलेला आहे. पुढं पुरुष विरजनीय महाकषाय, जामुन शल्लकी, केवाच, महुडा, सेमर, गंधविरोजा, भुनी हुई मिठी, विदारी कंद, नीलकमल तथा तिल हे 10 द्रव्य पुरुष विरजनीय गण. आता तिथे पहा छर्दी निग्रहामध्ये काय आलेलं आहे की थंड माती आलेली आहे. आता इथे काय आलेलं आहे पुरुष निग्रहामध्ये. हां, आता इथे ग्रंथकाराचा विचार काय असेल याच्यामध्ये की तिथे शीतता जी आहे ती वापरलेली आहे मातीची, आणि अग्नी संस्कारातून सारकिट्य विभाजन झाल्यानंतर आमाशयातलं अन्न कसं आहे, अपचित आहे. तिथे थंड रसाने त्याला स्तंभन होईल किंवा ते जे आहे ते पृथ्वी तत्व वाढल्यामुळे सेटल होईल. पण इथं अपेक्षित काय, माती जरी वापरायला सांगितलेली आहे पण ती गरम माती वापरायला सांगितलेली आहे. म्हणजे काय होईल की मळ जे आहे थांबून राहणार नाही, आणि मळाचा जे आहे खूप जास्त प्रमाणात मलावरोध पण होणार नाही. ते आपोआप जे आहे त्याचा रंग पुरुष विरजनीय त्याच्यामध्ये ते वरलेलं आहे की मलावरोध पण होणार नाही, कारण माती खायची आहे तर मलावरोध होऊ शकते, किंवा त्या मातीमध्ये जर काही कृमी असतील तर त्यामुळे कृमीशी संबंधित आजार होऊ शकते. म्हणून ती माती भाजून घ्यायची, म्हणजे त्यात काही कृमी असतील तर त्या कृमी पण निघून जातील, किंवा अग्नीच्या प्रभावामुळे माती हलकी होईल, ती पण विरेचनासाठी काम होईल. मूत्रसंग्रहणीय महाकषाय, जामुन, आम, पाकड, बरगद, आमडा, गुलर, पीपल, वृक्ष की छाल, भालावा, अश्मांतक तथा खैर ये 10 द्रव्य मूत्रसंग्रहणीय गण हैं. मूत्र विरेचनीय महाकषाय, कमल, नीलकमल, नीलिन, कुमुद, सुगंधित कमल, पुंडरीक, शतपत्र, मूलहटी, टियंगू तथा गाय के फूल ये 10 द्रव्य मूत्र विरेचनीय गण हैं. विरजनीय मूत्र विरेचनीय महाकषाय, वृक्षदनी, गोखरू, वसुक, वाशेर, पाषाणभेद, दर्भ, डाभ, कुश, कास, उद्रा तथा इत्कट मूल ये 10 द्रव्य मूत्र विरेचनीय गण हैं. कासहर महाकषाय, मनुका, हरे, आवला, पीपर, जवासा, काकडा, सिंगी, कटेरी, श्वेत पुनर्नवा, रक्त पुनर्नवा तथा भूमि आवला ये 10 द्रव्य कासहर महाकषाय गण हैं. श्वासहर महाकषाय, कचूर, पुष्कर मूल, आम्लवेतस, छोटी इलायची, हिंग, अगर, तुलसी, भूमि आवला, जीवंती तथा चंडा ये 10 द्रव्य श्वासहर महाकषाय गण हैं. श्वास कास हे दोन्ही अध्याय सोबत आलेले आहेत, है ना. श्वास कास इतका, तर या तिन्ही याच्यातली जी औषध आहे ती जवळपास थोडी सारखी आहेत, किंवा त्यात आपण त्याचा वापर करू शकतो. कासहरमध्ये मनुका, हरे, आवळा, पिंपळी, जवासा, काकडशिंगी, कटेरी, श्वेत पुनर्नवा, रक्त पुनर्नवा, भूमी अमलकी. इकडे कचूर, पुष्करमुला, आम्लवेतेस, छोटी विलायची, हिंग, अगर, तुलसी, भूमी अमलकी आणि जीवंती चंडा. ठीक आहे. तर या वनस्पती एकमेकाच्या आधारात आपण वापरू शकतो. ठीक आहे. कासरमध्ये पण वापरू शकतो, पण स्पेशली कासासाठी काय आणि श्वासासाठी काय असे इथं वर्गीकरण केलेलं आहे. पुढे वाच. शोधर महाकषाय, पाठल, गनियार, सोनपाठा, बेल, गंभार, छोटी कटेरी, बड़ी कटेरी, सरीवन, पीठवन तथा गोखुर ये 10 द्रव्य शोथनाशक है. दुच्वर महाकषाय, अनंतमूल, देशी चीनी, पाठा, मजीठ, मनुका, पीलू, फालसा, हरे, आवला तथा बहेडा हे 10 द्रव्य ज्वरहर गण हैं. इथे खडी साखरेचं वर्णन आहे, देशी चीनी. ठीक आहे. श्रमहर महाकषाय, मनुका, खजूर, पियाल, बेर, अनार, फल्गू, फालसा, ईख, यव तथा साठी का चावल ये 10 द्रव्य श्रमहर महाकषाय गण हैं. दाह प्रशमन महाकषाय, धान का लावा, चंदन, गंभारी, काफल, महुआ, शर्करा, नीलकमल, खस, अनंतमूल, गिलोय तथा रुबेर.
दाह को शांत करता है. शीतप्रशमन महाकषाय तगर अगर धनिया शुंठ अजवायन वच कटेरी गानियार शोणपाठा तथा पीपर ये 10 द्रव्य शीत को दूर करने वाले होते हैं. उदर्द प्रशमन महाकषाय तिंदुक रियाल बेर खदीर कदर सप्तपर्णी शाल अर्जुन असन तथा अरिमेद ये 10 द्रव्य उदर्द रोग को शांत करते हैं. उदर्द म्हणजे माहिती आहे? उदर्द जे आहे कोट, बरेचदा काय होतं की टॉक्झिसिटी शरीरामध्ये मूत्र मार्गातून निघत नाही आणि ती रक्तामध्ये सॅच्युरेट होते आणि मग पेशंटला अंगावर थोड्या गुथी येतात किंवा दाणे येतात आणि हलकीशी खाज राहते त्याला. काही पेशंटला फक्त चट्टे येतात, काही पेशंटला असं नखाने ओरबडल्यासारखं येतं. हे तिन्ही लक्षणं वेगवेगळे आहेत आणि लक्षणानुसार त्याला उदर्द, ओठ आणि शीतपित्त असं त्याची नावं दिली जातात. तर ते उदर्द कोठमध्ये इथे जे आलेलं आहे उदर्द प्रशमन ते नाव. अंगमर्दन प्रशमन महाकषाय विदारीगंधा विठवण बड़ी कटेरी एरंड काकोरी चंदन खस छोटी इलायची तथा मुलेठी ये 10 द्रव्य अंगमर्द को शांत करते हैं. शूल प्रशमन महाकषाय पीपरमूल चव्य चित्रक शोंठ मरीची अजमुदा अजगंधा अजाजी तथा गंधीर ये 10 द्रव्य शूल रोग को शांत करते हैं. शोणित स्थापना महाकषाय मधु मूलहटी केशर मोचरस मुत्कफाल लौध गेरू प्रियंगू शर्करा तथा धान का लावा ये 10 द्रव्य रक्त के शाग तथा विकार को दूर कर शरीर में रक्त को प्राकृत रूप में स्थापित करते हैं. वेदना स्थापन महाकषाय शाल कायफल कदंब. शोधनी स्थापन गणामध्ये ज्या औषधी आलेल्या आहेत त्यात गेरू एक आलेलं आहे जे तुमच्या आजूबाजूला राहते. त्याच्यानंतर शर्करा एक आलेली आहे आणि धानका लावा ह्या घरी अवेलेबल असलेल्या वस्तू आहेत. जेव्हा जेव्हा कुठे कुठे स्त्राव जाणवत आहे, समजा आता कधी कधी मेन्सेस खूप जास्त प्रमाणात येते, ब्लिडिंग जास्त होते, घरच्या लोकांना हे प्रॉब्लेम जातात किंवा एखाद्याचं कट होतं, ठीक आहे, ते आपण संधान आणि शोणित गणातलं जे आहे गेरू वापरू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काहीच नाही तर खडीसाखरेचा तुकडा आपण खायला पण द्यायचा आणि तिथे लावून पण पाहायचं काय फरक पडतो ते पाहायचं. प्रॅक्टिकली काही गोष्टी करून पाहिल्या आणि त्याचे रिझल्ट जर येत असतील तर काय हरकत नाही. जसं तांदळाच्या ज्या लाह्या आहे त्या पण त्याच्यासाठी आहे. म्हणजे एखादं जर ब्लिडिंग होत असेल, पाळीमध्ये जास्त ब्लिडिंग होत आहे, त्यावेळेस फक्त त्या मुलीला किंवा लेडीजला आपण फक्त तांदळाच्या जे हे आहे लाह्या आहेत ते खायला सांगणं, आणि काय ब्लिडिंगमध्ये फरक येते ते पाहणं, किंवा तिकडे स्तन्यजनन किंवा स्तन्यस्थापन गणातल्या ज्या औषधी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये पण तांदळाचं पाणी सांगितलेलं आहे ते देणं. तर हे एकीकडे अनुपान किंवा खाण्यासाठी ज्या गोष्टी आहे त्या देणं आणि त्याच्यातून पण ॲटोमॅटिक जे आहे औषधीचा वापर केला जातो. बाकी आहारातले द्रव्य जे आहे ते पण औषध स्वरूपात आपण वापरू शकतो. ठीक आहे. पेशंटला नाही माहिती पण आपल्याला माहिती आहे. आपण त्याच्यासोबत ते घ्यायला सांगितल्यानंतर आपल्या औषधासोबत एक औषध हे असणं आणखी त्या रिझल्टला जवळच आहे. वेदना स्थापन महाकषाय शाल कायफल कदंब पद्मकाठ तंबू मोचरस शिरीष जलबेत एलवालुक तथा अशोक ये 10 द्रव्य वेदना को दूर कर शरीर को स्वाभाविक स्थिति में रखते हैं. संज्ञा स्थापन महाकषाय हिंग कैटर्य अरिमेद वच्च चोरपुष्पी ब्राह्मी गोलोमी जटामांसी गुलू तथा अशोक रोहिणी ये 10 द्रव्य बेहोशी को दूर कर होश को ठीक करते हैं. हिंगनस्य हिंगवचा योग, ठीक आहे. तर ही औषधं जी आहे ती प्रज्ञा स्थापन करण्यासाठी चांगली आहे. ठीक आहे ना. म्हणजे जिथे जिथे थोडंसं बुद्धीवरचा ताण येऊन किंवा संज्ञास्थापन आपण त्याला म्हणू शकतो की मूर्छित अवस्था किंवा पेशंट ड्राउझी झालेला आहे किंवा ज्या ज्या कंडिशन्स थोड्याशा जसं तर काल तू नव्हती फक्त
काल पेशंट जे होता तर त्याच्याशी संबंधित होतं. तर ICU मॅनेजमेंट आयुर्वेदाचं जे आहे की त्या ठिकाणी ह्या सगळ्या कंडिशन्स आपल्याला दिसायला लागतात. तर इथं त्याचा वापर करू शकतो का, हे जे आहे जसजसा आपण अनुभव घेऊ यातला. हिंगाचा वापर तर करतो आपण बरेचदा. चक्कर येत असेल किंवा मोहरी हिंग आणि किंवा ओवा, हां, ओवा हिंग एकत्र करून किंवा कापूर हिंग एकत्र करून किंवा गूळ आणि हिंग जे आहे ते एकत्र करून ती गोळी खायला देणं. हिंगुवाचा योग आहे एक, ठीक आहे. हिंगवादी बट्टी एक आहे, हिंगवाष्टक सारखे औषध आहेत. हे पण सगळे आपण जे आहे हिंगवाष्टक तर पाचनाशी संबंधित आहे, पण ते पण आपण वापरू शकतो वेळेला, ठीक आहे. पुढचं प्रजास्थापना महाकषाय ऐन्द्रिय ब्राह्मी शीतवीर्या सहस्रवीर्या अमोघा अव्यथा हरे वरिष्ठा वाटपुष्पी तथा विश्वकेनकांता से 10 द्रव्य संतानोत्पत्ति की बाधा गर्भाशय विकार आदि को दूर कर गर्भधारण की क्षमता उत्पन्न करते हैं. ठीक आहे. आता वयस्थापन शेवटचा वयस्थापन महाकषाय गुरुच हरे आवला मुक्ता श्वेत अपरिजाता जीवंती शतावर मंडूकपर्णी सरिवन तथा पुनर्नवा ये 10 द्रव्य आयु को बढ़ते व स्थिर रखते हैं. आतापर्यंत आलेल्या याच्यात वयस्थापन गणामध्ये गुळूची, हिरडा, आवळा आणि वेगळं वनस्पती म्हणून जी आलेली आहे ती मुक्ता आलेली आहे, ठीक आहे. तर मुक्ताधारण जे आहे ते किंवा मुक्तापिष्टी इथं वापरू शकतो आपण. इथे सारिबा, विज्जीवंती, शतावरी, मंडोकपर्णी या 10 वनस्पतीचं वर्णन करून वयस्थापन गणासोबतच जे 5 महाकषाय वर्गीकरण आहे त्याचं इथं आता संपलेलं आहे. आता याच्यात प्रॅक्टिकली याचा वापर कसा करायचा, म्हणजे जोपर्यंत आपण हे करून पाहत नाही. आता हे मुद्दाम थॉरोली आपण फास्ट वाचून घेतलं कारण याच्यात वेगळं काही डिस्कशनसारखी नाही आहे. महत्त्वाचं आहे की ते कॅटेगरी केलेले आहेत त्या एकदा करून पाहणं. आता तू एक ते करू शकते की आपल्याकडे औषधी आहे त्या कॅटेगरी आपण एकत्र करून एक प्रत्येकाचे समजा 20-20, 25-25 ग्रामच औषधं जे आहे ते करायचं. म्हणजे 50, 10 एका ह्याच्यात 10 आहे, प्रत्येकी 1 ग्राम जर घेतलं तर 10 ते 20 ग्राम तयार होते. 2 ग्राम किंवा 5 ग्राम घेतलं तर 50 ग्राम तयार होते. तर 50 जे ग्राम आहे औषध तयार करणं प्रत्येकाचं. 50 गणाचे 50 औषधं तयार करणं. ज्यात जे औषधं आहेत अवेलेबल आहे ते औषधं घेणं आणि त्याचं एक गण करून त्याच्या आपण वेगळ्या पद्धतीनं ते गण वापरून पाहण्याचे प्रकार करणं. गणावरच